अमरावती शहरातील आज दिनांक 23 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इरविन चौकातून आंदोलनाचे आयोजन भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी मोर्चा देशव्यापी चरणबंद आंदोलन सध्या सुरू आहे। तर मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते ओबीसी जुळलेले आहे। आपल्यासोबत पंचशिलाताई मोहोड या उपस्थित झालेले आहे आणि या आंदोलनासंदर्भात ते आपल्यासोबत बोलणार आहे। काय आंदोलन आहे आज? चक्काजाम आंदोलन काय विषय आहे आपला आज? मी डॉक्टर पंचशिला मोहोड, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा आंदोलन प्रभारी अमरावती। तर आज या ठिकाणी आम्ही भारत बंदचं आंदोलन करत आहोत। आज हे आंदोलन जे आहे हे एकूण 725 जिल्ह्यामध्ये वामन मेश्राम साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे भारत मुक्ती मोर्चाचे त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। तर ह्या आंदोलनाचे जे मुद्दे आहेत ते आहे ओबीसी, ह्या देशातला जो ओबीसी आहे इतर मागासवर्ग आहे त्याची गेल्या 55 वर्षापासून भारत सरकारने जाती न्याय जनगणना केलेली नाही। 1931 इंग्रज विदेशी असून त्यांनी ओबीसींची जाती न्याय जनगणना केली होती, परंतु भारत सरकारमध्ये काँग्रेस होतं काल सत्तेवर, आज भाजप आहे। या काँग्रेस किंवा भाजप सरकारने ओबीसीची जाती न्याय जनगणना केली नाही आणि आमचं जे सतत प्रेशर आम्ही 2011 पासून हा मुद्दा लावून धरत आहोत की ओबीसींची जाती न्याय जनगणना करा, ओबीसींची जाती न्याय जनगणना करा। याच्यामुळे त्यांच्यावर प्रेशर येऊन आमच्या दबावामध्ये त्यांनी आता जाहीर केलं आहे की आम्ही 27मध्ये ओबीसींची जाती न्याय जनगणना करू, परंतु त्याच्यामध्ये धोकेबाजी अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलमच नाही ठेवला। एससीचा कॉलम आहे, एसटीचा कॉलम आहे, परंतु ओबीसीचा कॉलम नाही आहे। तर म्हणजे याविषयी त्यांना धोकेबाजीच करायची आहे। ओबीसींची जनगणना ओबीसीमध्ये न करता त्यांना पुन्हा ते इतरमध्ये करायची आहे, म्हणजे हिंदूमध्ये करायची आहे। ही ओबीसीसोबत खूप मोठी धोकेबाजी आहे, म्हणून ओबीसीची जाती न्याय जनगणना झाली पाहिजे, सरकारने ती करावी अशी आमची मागणी आहे। पाहिजे जिल्ह्यातून बोला। त्याच्यानंतर दुसरा जो आमचा मुद्दा आहे EVM, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, ही सर्व ज्या निवडणुका आहेत विधानसभा, लोकसभा किंवा बाकीच्या महानगरपालिका सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर करण्यात याव्या। EVM मशीन या देशातून हद्दपार करण्यात यावी, कारण EVM मशीनमुळे आमचे बहुजनांचे जे लोक उभे राहतात ते निवडून येत नाही, त्यांची मतं हे जे भाजप सरकार आहे स्वतःकडे वळवून घेतात, म्हणून EVM बंद करण्यात यावी। हा दुसरा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आमचा असा आहे तिसरा, UGC बिल जे आहे जे SC, ST, OBCच्या समर्थनार्थ आहे, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आहे। उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांवर, SC, ST, OBCच्या विद्यार्थ्यांवर जातीगत अन्याय अत्याचार होतात, जातीच्या नावावर अन्याय अत्याचार होतात। असे जी मुंबईची पायल तडवी आहे जी गायनेकॉलॉजी शिकत होती, गायनेकॉलॉजीच्या कोर्सला होती, तिनं आत्महत्या केली आहे। हैदराबाद युनिव्हर्सिटीचा रोहित इंगोले त्यांनी आत्महत्या केली आहे। दर्शन सोळंकी यांनी IIT मुंबई त्यांनी सुद्धा आत्महत्या केली आहे। तर अशा 1160 केसेस आतापर्यंत म्हणजे या 2025पर्यंत सरकारकडे दाखल झाले आहेत। तर 1160 विद्यार्थ्यांना अन्याय अत्याचार झाला आहे, म्हणून UGC बिल जे नवीन आलं आहे UGC इक्विलिटी रेग्युलेशन ॲक्ट, तर हे सरकारने लागू करावं अशी आमची मागणी आहे। त्यानंतर 2011च्या पूर्वी जे शिक्षक लागले नोकरीवर 1 ते 8 वर्गापर्यंत शिकवतात, त्यांना सरकारने आता TET ही जी एक्झाम आहे ती कंपल्सरी केलेली आहे। जर ते TET एक्झाम पास नाही झाले तर त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे। आता काही शिक्षकांना 20-20 वर्ष झाले, 30-30 वर्ष झाले, म्हणजे 2 दशकापासून 3 दशकापासून नोकऱ्या करत आहे आणि ही जी जाचक परीक्षा आहे ही जर त्यांनी पास नाही केली तर त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे। त्याच्यामुळे ही जी परीक्षा आहे 2011 पूर्वी लागल्या शिक्षकांना त्यापासून मुक्तता करण्यात यावी, त्यांना सूट देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। सरकार जे आपला शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या मालाला ते लोक घाम गाळतात रात्रंदिवस, परंतु त्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, तर त्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यात यावा। त्याच्यानंतर पीक विमाची रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यामध्ये सरळ जमा करण्यात यावी, अशा आमच्या 4-5 मागण्या घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। थोड्या वेळात आम्ही हा रस्ता बंद करणार आहोत आणि आपण इथे आलात। जिल्ह्यातील कार्यकर्ते आलेले आहे मोठ्या प्रमाणात। हां, जिल्ह्याचे कार्यकर्ते आमचे जे जिल्हा आंदोलन समितीमध्ये जे 20 लोकांची समिती आहे ते आमच्या सभेत हजर झाले आहेत आणि काही महिलासुद्धा अमरावती शहरातून इथे आलेल्या आहेत।